अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया पेरू कॅन्डी. हे अर्धा किलो पेरू आहे. मीठ घेतले, तूप घेतले, लिंबू रस घेतलाय, साखर घेतली. आता पेरूचे ना साल काढून घेऊ. पेरूचे ना साल काढून घ्यायचे, म्हणजे कलर छान येण्यासाठी हे साल काढून घ्यायचे. पेरू ना आता कट करून घ्यायचंय. पेरूचा कलर बघा किती छान आहे. आता एका डब्यामध्ये ठेवून ना याला शिजवून घ्यायचंय. याच्यात ना थोडेसे पाणी टाकायचे, जास्त नाही टाकायचे. कुकरच्या ना 4-5 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करून टाकू. कुकर थंड होऊन द्यायचंय. पेरू पण शिजलेत आणि कुकर थंड झालाय. हे भांड काढून घेऊ. मी ना एक मिक्सरचं भांड घेतलंय. आता हे पेरू वाटून घ्यायचे. पेरू वाटून झालेत. आता ना हे ना गाळून घ्यायचे. हे ना बियाचं सेपरेट झालंय. आता गॅस चालू करायचंय. याच्यात ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पेरू किती आंबट आहे त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची. मी ना याच्यात कलर वगैरे टाकलं नाही. पिंक कलरचे पेरू होते म्हणून तो पिंक कलर आलाय. तूप टाकून घेणार आहे मी 1 चमच्यावर. तुपाने ना ह्या वडीला ना शायनिंग चांगली येते. आणि हे थोडस आटून घ्यायचंय. लिंबाचा रस टाकून घ्यायचा. हे ना आता घट्ट झाले. असं पडायला पण वेळ लागतो त्याला खाली. याला ना प्लेट मध्ये आता सेट करून घेऊ. मी ना एका प्लेटला ना तूप लावून घेते. हे ना एका प्लेट मध्ये काढून घेऊ. एक लेवल मध्ये ना हे पांगून घ्यायचंय. हे मिश्रण ना थंड झाले. आता ना काढून घेऊ. मी ना एका कागदावर काढून घेणार आहे. हे ना आता मी कट करून घेते. ह्या वड्या ना कट करून झाल्यात. कॅन्डीच्या वड्या ना कट करून झाल्यात. आणि याच्यात मीठ आणि मिरची पावडर घेतली. हे ना खाण्याच्या आधी नाही असं टाकून खायचं, म्हणजे खूप छान लागतं ते खायला. आता ही कॅन्डी तयार झाली. Like, comment, and subscribe.